गॅस संपल्यामुळं शिळी भाकरी खावा लागते त्या. कारण आज सकाळी करायचं आहे फक्त पावसात होता. मग आईपुरत्या 2 चपात्या ताज्या आणल्या. काही शिळी भाकर आहे कडक करून वाळून ठेवलेली. ती भाकर आता खायला लागली. नाही इलाज आहे, काय करायचं. गॅसमुळं शिळी भाकर शिळ्याचा स्वयंपाक खावा लागला. काय करायचं. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये आहे. सगळ्याला गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला असेल. तर आमचा गॅस संपल्यामुळे लय अपदा उठली आहे. तर मी आईला आणलाय राहणार ना डबा. चपात्या ताक दिले आणि वहिनीने दिल्या त्या ताईने 2 चपात्या. त्या आता आई चपात्या खाईन. मला हाय शिळी भाकरी. मी खाईन शिळी भाकरी. बघा टोपले तेवढ्या भाकरी आहे त्याचं. मी खाईन शिळी भाकरी. रस आहे थोडा. आणि मी आता छान चपाती सॉरी आपलं रसन चपाती आई खाईन. आणि मी शिळी भाकर आणि चटणी खातो. ते दिवशी मुंबईला गेल्यावर वहिनीने ही दिलेला आहे बॅग. आणि त्यातला महत्त्वाचा प्रसाद काढायचा होता, ध्यानातच नाही आता. हे बघा हे बॅग दिलेलं आहे बहिणीनं. काढायचं ध्यानच नाही मला. आता ध्यानात आले माझ्या. बरं झालं ध्यानात आता आलं ते. शिर्डीला ह्याला गेली देवाला. बॅग दिली ती दिवशी मला. म्हणली दाराने घेऊन दिली. 2 बॅग येते बॅग तिनं खायला दिलेलं. मी आता बघितली माझ्या आता घेऊन आले. आणि ही त्र्यंबकेश्वरला गेली. त्र्यंबकेश्वराचा फोटो पण दिलेला आहे बहिणीने गेल्यावर. गेली वाटतं फिरायला. बॅग दिलेली आहे तिनं. हे महाराजा त्र्यंबकेश्वर महाराजाचा फोटो पण दिलेला आहे. शिर्डीला ती गेली ती. ह्याच्यात ती दिवशी खायला दिलेलं मी बघितलंच नाही. ते खराब फिराब झालं का काय कोण असतं. चपाती आणले ते 2. आता गॅस संपलेला आहे. ते रसन चपाती खा. मी खाईन शिळी भाकरी आणि चटणी आता. 2 नाही तर सर मला 1 बास होती. आता अर्धी खायला काय उकडायला लागले. आवड आले त्याच्यामुळं. ती दिवशी तिनं जाणं पाहिजे खायला दिलेलं बघितलंच नाही. तुम्ही शेवडा दिले, बिस्किटचं पुढं दिलं. ते ह्याच्यात थोडासा वाटा वाटतं लाडूचा. खराब झालं तर बघितलंच नाही. ते लगेच काढ म्हणलं तुम्हाला. बरं माझ्या बहिणं पण खोबऱ्याची बिस्किट दिली. ते आमच्या भावाला असलेले बिस्किट आवडायची. हे पण दिले ती बिस्किट. हे गुळ आहे ह्याचं आहे गुडघ्याला सोडायचं. ते खराब झालं काय बघावं लागत. खायला दिलं असं केलं. माझ्या ध्यानातच नाही. 2-4 दिवस झालं. प्रसादाचं लावडायचं.
आज मी बरं होती चुरमुरीचा प्रसाद आणि ते आहे दिलेला चुरमुरीचा प्रसाद आहे रसन चपाती खात होतो सध्या काय संडास नाही बघ ती काटल्या पोटाला आमटे करत आहे रस आहे किती दिला रे ओके प्रसाद आहे शिर्डी साईबाबाचा हां हे प्रसादाचा लाडू आहे नाही खराब आणि चांगला आहे ह्यातली भाजी काल तुला खा म्हणलं होतं का लोक एक भाकर केली तशी भाकर आहे अजून एक भाकर बी खाल्ली नाही काय एक भाकर बी खाल्ली नाही उशी राहिली ध्यानात नव्हतं खराब झालंच माझ्या आता ध्यानात आले गॅस संपला मग चपात्या राहणार जाऊन आहे ना दोन मला काय शिळी भाकर अजून बकचे हाय हे हाय ते मी खाईन ते आता एक खाईन संध्याकाळी खाईन सकाळी चुलीवर करायचं पण पाऊस लागला होता नुसतं पाणी तापलं चहा करा हे तर पोळ्या येतं एक दिशा ह्यात टाकायचं घालून दिले ते बाबा देव करायचं खायचं का काय खायचं पण बाकीचं राहू दे मग देऊ का ताक का नको काय चटणी देऊ का देवा थोडी चटणी देऊ हे सोडाय काय काय सांगायचं काही नाही ताकाची कढी करेन मला पण आता कवा करायची कढी काय करायचं गॅस संपल्यामुळे आपलं उरल्या कधी मिळते गॅस काय नाही राहू द्या असं तिथं इथं राहू द्यायचं जाऊ दे बोला ते आधी माणसं आली चला मित्रांनो मग आई जेवण करते तिला म्हणलं राहू दे सामान असंच परत बघायला गेलं मग आता तेल चटणी आहे काय करायचं गॅस संपल्यामुळे डबा सुद्धा लोकांच्या मारावा लागते मी आता बघा शिळी भाकर शिळी चपाती आहे हेच खाणार आहे मसाला घ्यायचा
तर या मित्रांनो जेवायला ही ताजी चपाती डबा आणलेल्या देऊ का म्हणलं होते, अजून पण 2च चपाती आल्या. म्हणलं हाय शिळी मला नको, मग आईला शिळी काही चावत नाही. मग आईने किती वेळा अर्धी चपाती खाली 2 आणलेले त्यातनं. कपडे घेते तुळशीला आहे. सगळ्या मित्रांनो जेवायला ह्यात ताक दिले, कडी कधी म्हणलं होता ताकाची. लय अपदा गॅस संपले खरंच. चुलीवर करायचं सकाळी पाऊस येत होता, त्यामुळे नुसतं पाणी टाकून चहाच केला. मग रानात गेलो, आई होती रानात पहिली कसं बांधायचं तेव्हा. तर मग वहिनी म्हणून 2 चपाती म्हणलं तुम्हाला बी नाही म्हणलं मग तुम्हाला आहे रायपूरच 2 द्या. भाजी काही नव्हती केली त्यांनी, रस होता म्हणजे घरी फ्रीजमध्ये रस आहे, रोज चपाती खायची. गोटाळे व्हायचं नाही खात. 2 चपात्या आल्या होत्या हा का, 1.5 चपाती तशीच आहे, अर्धी चपाती खायची. मेथीची भाजी सुद्धा घास आहे खाल्ला नाही का, तसंच आहे. ताक घटायचं थोडा मसाला टाकतो जरा. आता बाई खराब झाली नव्हती. झाली खराब. तिखट लागते. मग शाळी बरोबर जेवायचं, बाहेरची माणसाने मग आपण कसं त्यांची जाते जेवायचं. आई जेवून बसली, आईला म्हणजे तू जेवत आम्ही जेवतो परत. चुलीवर बी केली असे, चुलीवर करायचं बी काय वाटत नाही.
सकाळी शितोडा यायला लागला होता हो त्याच्यामुळं थांबलो मग जाऊन डावाचा आणला ऐकलं मी बहिणीनं खायला दिले त्या दिवशी बघतच नाही केलं म्हणजे खराब झाले का काय कोणाच झाले का कारण शिळी भाकर तुम्ही म्हणला सारखाच योगेश भाऊ म्हणता शिळी भाकर खाल्ली डबा आणला होता आईला चपात्या दिल्या 2 भाजी काय करायला नव्हती अजून मग रस होता घरी रस होता थोडीशी भाजी पण होती मेथीची आणि मग ती आईनं खाल्ली 2 चपात्यातली 1 चपाती अजून तशीच अर्धीच खाल्ली मी शिळी भाकर अर्धी चपाती खाल्ली आणि आता आईला संध्याकाळी 1 चपाती आहे अजून कारण बघू गॅस नाही भेटलं लवकर तर शिगडी फिगडी तर आणावं लागेल भेटला तर बरंच झालं तर कशी आपदा आहे बघा चूल बी तिकडे लांब पटांगणात जावं लागते चला मित्रांनो असू द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय गॅस संपल्यामुळं आमची लई आपदा आहे गॅस संपला आहे दाता बसलाय सावलेला इकडं टोचते का खडं नाही ते खाली टोचते ते का झाड हातराय पाहिजे अजून जरा गादी फिदी असली तर का नाही आहे तुला संध्याकाळी चपाती आहे आता 1 त्या डब्यात स्टीलच्या डब्यात ठेवली हो आणि रस तेवढा 1 चपाती खा आता बघू शिगडी फिगडी नाही तर लाईटवरची काय गॅस फीस तर काय येतं हो कवा मिळतो नाही तर 2-4 दिवस अशीच आपदा काढावं लागेल हां अशीच आपदा काढावं लागणार 2-4 दिवस काय करा 28 तारखेपत्र नाही ठेवलंय खड वाढलाय की एकाच शिळ्या भाकरी त्या 2 अजून भाकरी त्या थोड्या राहिलेल्या ती दिवशी गरम करून ती वाळवून आपलं बारीक करून तुकडं करीन टाकून कशा द्यायच्या चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय